हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी हा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय यह लोकीचा देह यह लोकीचा देह देव इच्छिताती पाहे देव इच्छिताती पाहे धन्याभि जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी करो स्वर्गाची निशाणी करो स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो जय हो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो विठोबा रघुमाई हरि हरि
विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत गणेशनाथ महाराज की जय, श्री संत गोरबा काका महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। विठाला 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। विठ्ठला 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 विठ्ठला। इहलोकीचा देह, इहलोकीचा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशानी, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन,
प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तो का, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी गला कुसरी काहीच नेने, बोलतो वचन्याती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. नवे फूल अश्वत्थ वृक्षासाले, जिथे गीत कवी वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. श्री हरी ज्ञान देवा मुक्ताई परेशा, श्री हरी ज्ञान देवा मुक्ताई परेशा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. अनंत कृपा विभूषित संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबर यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय जो दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झाल्यानंतर तुकोबराय म्हणतात, हा दुर्लभ असणारा नरदेह आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये स्थिरता प्राप्त झालेली आहे.
आणि स्थिरता प्राप्त झाल्यानंतर तिथपर्यंतच मानवी जन्माचं ध्येय नसून या प्राप्त झाल्यानंतर त्या असणाऱ्या देहाचं असणारं जे काही सुख आहे, जे साध्य आहे, ते साध्य प्राप्त करणं हे जीवाचं कर्तव्य आहे. आणि मी ते जे असणारं जे सच्चिद आनंद स्वरूप आहे अर्थात भगवान परमात्मा आहे, तो प्राप्त करण्याचा निर्धार तो कुब्बरा या अभंगातून प्रकट करतात. विठ्ठल 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 अकारण कारण करुणा वरुणाले अखिल गुणी निधान भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशुम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबराय, वैराग्य मूर्ती श्री संत गुरुबा काका, श्री संत गणेशनाथ महाराज आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण चिंतन सेवा करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत. थोडा अवस्था पहिलं होतं तसं साधू संतांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या पवित्र दरबारामध्ये श्री संत गणेशनाथांच्या या पवित्र दरबारामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या समोर या सान्निध्यामध्ये असणाऱ्या या दरबारामध्ये आपण या ठिकाणी चिंतन करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत श्रद्धेने अत्यंत प्रेमाने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह मौजी उजनी या नगरीमध्ये गेली 58 वर्ष झाले या ठिकाणी अव्याहतपणे या ठिकाणी भगवान परमात्म्याची सेवा सुरू आहे. खरं तर आपण नेहमी कीर्तनातून ऐकतच असाल, प्रत्येक वक्ता या ठिकाणी सांगतच असेल, तरीसुद्धा वक्त्याचं कर्तव्य हे आहे, जी पुण्यवान भूमी आहे अर्थात ज्या भूमीमध्ये भगवंताचं नामचिंतन भगवंताची सेवा सातत्याने घडते, नव्हे नव्हे तर ज्या नगरीमध्ये साधूची सेवा घडते ती भूमी पवित्र असते. विठ्ठल 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 या नगरीमध्ये जर आपण परमार्थाचा विचार केला, अनेक सप्ते अनेक सोहळे या ठिकाणी आपल्या या नगरीमध्ये असतात. आणि त्याचप्रमाणे या उत्सवामध्ये सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी माझ्याकडे सेवा आलेली आहे. आदरणीय ज्यांच्या वतीने सेवा आली ते आदरणीय माझे हरिभक्तीपरायण आमचे जिवलक गायनाचार्य बालाजी महाराजांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. खरं तर आपण अत्यंत विद्वान आहात, अत्यंत महान वक्त्याचं कीर्तन तुम्ही श्रवण केलेले आहेत, तुम्ही जाणकार आहात, तुम्ही वैष्णव आहात, तुम्ही असणारे साधूच्या अंतःकरणाचे सर्व श्रोते आहात. तुमच्यासमोर चिंतन करण्याचा हा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी आजच हा आपल्या सप्ताहाचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी आपण थोडंसं चिंतन करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. बरोबर 10 वाजलेले आहेत. आपल्या कीर्तनाची वेळ आहे 9 ते 11. तुम्ही आ केलं की कीर्तनाला स्टॉप. आता लगेच कुणीतरी करू नका, नाहीतर बंद करण्याला मंचाला बंद कर. अत्यंत वेळेमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 खरं तर तुकोबराय म्हणतात इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे. तुकोबराय म्हणतात इहलोकामध्ये जो प्राप्त झालेला हा जो देह आहे, पंचमहाभूतापासून बनलेले हे जे शरीर आहे हे नरदेह दुर्लभ आहे. तुकोबराय म्हणतात नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही 8वा मधुसूदना. तुकोबराय म्हणतात अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभम त्रेमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. या 3 गोष्टीमध्ये प्रथमतः नरदेह जरी दुर्लभ साधू संतांनी जरी सांगितलेला असेल तर तुकोबराय म्हणतात मग असा असणारा नरदेह जर दुर्लभ आहे, असणाऱ्या या देहाची किंमत जर आपण विचार करायला गेलो, या देहाचं मूल्य आपण करू शकत नाहीये, या देहाची किंमत आपण करू शकत नाही. का तुकोबराय म्हणतात ज्या अर्थी तुकोबरायने देवाला विशेषत्व दिलं
ज्या अर्थी तुकोबाराने आमच्या साधू संतांना विशेषत्व दिलं, ज्या अर्थी आमच्या जगद्गुरु श्री तुकोबाराने भगवंताच्या नामाला महत्व दिलं, साधू संतांना महत्व दिलं, देवाला महत्व दिलं, त्याच पद्धतीने तुकोबाराय म्हणतात या देहाचं सुद्धा महत्व आहे. का महत्व आहे तुकोबाराय? काय याला तुम्ही किंमत देता? असणारा शरीर तर संपणारच आहे ना, नाशिवंत देह जाणार. जर शरीर जर संपणार असेल तर जगद्गुरु तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला, महाराज जर तुम्ही शरीर जर संपणार जर असेल, हे शरीर जर नासका असेल, हे जर एक ना एक दिवस जर मातीमध्ये जर जाणार असेल, मग याला तुम्ही किंमत का देता? कशा करता देता? तुकोबाराय म्हणतात, अरे भल्या माणसा, अरे हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालाय, हे शरीर आपल्याला प्राप्त झालंय, या देहाची किंमत जरी तुम्हाला नसेल, पण याची किंमत मात्र स्वर्गातील देवाला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अरे जरी तुम्हाला या देहाची किंमत नसेल, पण स्वर्गातील देवदेवतांना या देहाची किंमत माहिती आहे. देव इच्छिता ती पाहे, स्वर्गातील देव असणाऱ्या या देहाची इच्छा करतात. महाराज असं काय विशेषत्व या देहाचं, काय महत्व या देहाचं, नरदेहाचं? तुकोबाराय म्हटले, अरे या 84 लक्ष योनीमध्ये अनेक शरीर प्राप्त जरी झाली असतील, अनेक योनी असतील, तरी तुकोबाराय फक्त या मनुष्य देहाला, या नरदेहाला विशेषत्व जर का देत असतील, या नरदेहामध्ये विशेषत्व महाराज असं काय आहे आम्हाला सांगा. शास्त्रकार सांगतात, बघा प्रत्येक योनीमध्ये जरी 4 गोष्टी सारख्या असल्या, या नरदेहाचं विशेषत्व सांगत असताना आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनीशी समसमान. तुकोबाराय म्हणतात आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी सगळ्या योनीमध्ये सारख्याच आहेत. बघा सारख्याच आहेत. बघा प्राण्याला सुद्धा तहान लागते का नाही? प्राण्याला सुद्धा तहान लागते, आपल्याला सुद्धा तहान लागते, प्राण्याला सुद्धा, पशु पक्ष्यांना सुद्धा भूक लागते, तसं आपल्यालाही भूक लागते. आहार प्रत्येकाला भूक लागते, आहार, निद्रा, झोप ही प्रत्येकाला लागते. पशु पक्ष्यांना सुद्धा झोप नक्की लागते, तसं माणसाला सुद्धा नक्की झोप लागते. बघा पशु पक्षी झाडावर झोपतात, तुम्ही आम्ही कीर्तनात झोपतो, फरक एवढाच आहे. अर्थात प्रत्येकाच्या जीवनामध्ये झोप आहेच ना, सारखंच आहे. आहार, निद्रा, भय, भीती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भीती आहे, लक्षात ठेवा. पशु पक्ष्यांना अर्थात सगळ्या योनीमध्ये जर भीती असेल ना, तर माणसाच्या जीवनामध्ये या नरदेहामध्ये आल्यानंतर सुद्धा भीती आहे ना. मग प्रत्येकाला जर कोणती भीती असेल, बाकीच्या सामान्य भीती जर प्रत्येकाच्या वेगळे वेगळे असतील, तर प्रमुख भीती ही सगळ्यांना एक महत्वाची ती म्हणजे मरणाची भीती. मरणाची भीती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. याचा अर्थ असा आहे, आहार, निद्रा, भय या 3 गोष्टी सगळ्यांना सारख्या आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन अर्थात काम ह्या 84 लक्षणीमध्ये असणाऱ्या सगळ्या जीवांना जसा काम आहे, त्याच पद्धतीने मानवी जीवनामध्ये सुद्धा काम आहे. मग महाराज या 4 गोष्टी जर सारख्या असतील, तर तुम्ही विशेषत्व का दिलं? तर तुकोबाराय शास्त्रकार सांगतात, आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान विशेष त्याहुनी. कारण या माणसाला एक विशेष परमात्म्याने दिले, ती म्हणजे बुद्धी. विठ्ठल विठ्ठल हा 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 विठ्ठला हा विठ्ठला विठ्ठला. हो, मानवी जीवनामध्ये विशेष जर काय असेल तर बुद्धी आहे. माणसे विचार करू शकतात, सत्य काय आहे, असत्य काय आहे, खरं काय, खोटं काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, इहलोक काय, परलोक काय, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान या माणसाला आहे. बुद्धी माणसाला विशेष आहे. विचार करण्याचं सामर्थ्य हे मानवी जीवनामध्ये दिलेलं आहे. म्हणून तर विचार माणसाने चांगला करणं महत्वाचं आहे. सुविचार मानवी जीवनामध्ये असले पाहिजेत. ऐका, तुकोबाराय म्हणतात ना, म्हणून तुकोबाराय म्हणतात प्रत्येक जीवाला सांगतात की बाबा माणसाने विचार करा, प्रत्येक क्षणाचा विचार करा. तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार. भव सिंधू तरावया पार, तरावया पार.
क्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. अर्थात सर्वांना प्रमाण पाठच आहेत. क्षणोक्षणा हाची करावा विचार, विचार करायला तुकोबराय सांगतात. तरावया पार भव सिंधू. मग भवसिंधू म्हणजे काय तर असणारा जो भवसागर आहे, जो संसार असणारा आहे, त्या संसारातून तरुण जाण्याचा मार्ग साधू संतांनी सांगितला. हा विचार साधू संतांनी सांगितला. म्हणून मानवी जीवनामध्ये विचार महत्व आहे. विचाराला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून विचार करण्याचं सामर्थ्य पशु पक्ष्यामध्ये नसल्यामुळे त्यांना विशेषत्व नाही. म्हणून महाराज म्हणतात भगवान परमात्म्याला जाणण्याचं सामर्थ्य असणारे या मानवी जीवनामध्ये आहे, या मानवी देहामध्ये आहे. विशेष बुद्धी परमात्म्याचं निर्गुण रूप असणारं, परमात्म्याचं सगुण रूप काय, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान या बुद्धीने त्या ठिकाणी जाणता येतं. म्हणून विशेषत्व तुकोबर या देहाला देतात. महाराज म्हणतात मग आल्यानंतर जर देवदेवता या स्वर्गातील देवदेवता या नरदेहाची इच्छा करत असतील, मग आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण त्याचं काय केलं पाहिजे, आपण त्याचं सार्थक केलं पाहिजे, आपण त्याची असणारी किंमत ठेवली पाहिजे. मग काय करायचं तुकोबारा? मग मानवी जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करायचं, भगवंताची साधना करायची आणि भगवंताच्या साधनेने आपण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं. आणि त्या परमात्म्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपलं जीवन तृप्त होते, आपल्या जीवनाचा उद्धार होतो. मग त्या देवापर्यंत जाण्याकरता या देहाने, नरदेहाने भगवंताचं नामस्मरण, भगवंताची साधना नित्य करणं महत्वाचं आहे. महाराज भगवंताचं नामचिंतनच का करायचं, कशा करता करायचं? तुकोबराय म्हणतात भगवंताचं नामचिंतनाचं सामर्थ्य अलौकिक असं सामर्थ्य आपल्याला सांगितलेलं आहे. नवे नवे या देहाला पवित्रता आणण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. नवे नवे परमात्म्याला आपलासं करणे या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. नवे नवे आपल्या जन्म मरणाचा संसार संपवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. तुकोबराय म्हणतात या देहाला आल्यानंतर, तुकोबराय म्हणतात या देहाला पवित्रता कशाने येते तर भगवंताच्या नामचिंतनाने येते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो अच्युत सर्व का वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज म्हणतात या भगवंताच्या नामचिंतनाने देहाला सुद्धा पवित्रता येते. पवित्रते कुळ नव्हे, त्या कुळाला सुद्धा पवित्रता आणण्याचं सामर्थ्य देवाच्या नामचिंतनामध्ये आहे. नव्हे नव्हे तर तुकोबराय म्हणतात सर्व काळ जो सतत भगवंताचं नामचिंतन करतो ना, तुकोबराय म्हणतात त्याचा देह पवित्र होतो, त्याचा देह सार्थक होतो. हे सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. तुकोबराय म्हणतात तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. असणाऱ्या मानवी जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोष त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. बघा आपली जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोष त्या ठिकाणी काय होतात, त्या ठिकाणी होत असतात, घडत असतात. माणूस हा चुकीचा पुतळा आपण सहजासहजी आपण म्हणत असतो ना, माणसाच्या जीवनामध्ये सहजासहजी दोष घडतात. मग त्याच्याकरता ब्राह्मण देवता दोष नष्ट करण्याकरता तुम्हाला नाशिकला पाठवतात, तुम्हाला तीर्थक्षेत्रा ठिकाणी जातात, तुमचे पितृदोष असेल, अनेक अनेक प्रकारचे दोष तुम्हाला सांगतात. पण मला असं म्हणायचंय या मृत्यू लोकामध्ये, या कलियुगामध्ये मला असं म्हणायचं या विधी करून जर तुमचे पाप जात असतील, त्याच्याही पलीकडे अलौकिक असं सामर्थ्य आमच्या वारकरी संप्रदायाने दिलं, ते म्हणजे भगवंताचं नाम. विठ्ठल 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 हा विठ्ठल
तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पातक म्हणजे पाप नष्ट होण्याचा सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये. म्हणजे हा परिणाम, हे साधन तुमच्या जीवनामध्ये तुमच्या उद्धाराला परिणाम करणार आहे, उद्धाराला कारण ठरणार हे भगवंताचं नाम आहे. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. मग स्वर्गातील देव देवता याच साधने करता, याच भगवंताच्या सेवे करता या ठिकाणी इच्छा करतात. मग आपण आलोय ना, आपल्या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जर ही सेवा करण्याचं हे भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं असेल, याच्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं नाहीये. म्हणून महाराज ज्ञानोबाराय सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, किंवा जन्मोजन्म्यामी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माची सेवा लागते. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सेवेला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सातत्याला फार महत्व दिलेलं आहे. बघा, क्षेत्र कोणतेही असू द्या, मानवी जीवनामध्ये सातत्य महत्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये असू द्या, सातत्य असलं ना महाराज, त्या ठिकाणी ते असणारी साधना फलद्रूप होत असते. म्हणून परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा साधनेला फार महत्व दिलेलं आहे, किंमत दिलेलं आहे, मूल्य दिलेलं आहे. मग साधना कोणते करणं महत्वाचं आहे? भगवंताचं नामचिंतन करणं महत्वाचं आहे. मग या देहाने देवाचं नामचिंतन का करायचं? तुकोबराय सांगतात, या मृत्यू लोकामध्ये महाराज म्हणतात प्रत्येक युगामध्ये साधना भिन्न आहे. म्हणजे या मृत्यू लोकामध्ये हा देह प्राप्त झालाय, नरदेह प्राप्त झालाय. बाकीच्या साधना तुम्ही अवलंबन केल्या, बाकीच्या साधना तुम्ही प्राप्त केल्या, एखाद्या वेळेला तुमचा जन्म असाच जाऊ शकेल. निश्चिंतपणाने देवापर्यंत जाण्याचा मार्ग जर कोणता, तुकोबराय म्हणतात असणारा भगवंताचं नामचिंतन हाच योग्य मार्ग त्या ठिकाणी साधू संतांनी सांगितला. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, किंवा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. महाराज म्हणतात आमच्या साधू संतांनी जो योग्य मार्ग सांगितला, सुलभ मार्ग सांगितला, तो म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. या चिंतनाचा स्वीकार करा. महाराज म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये याच्यापेक्षा सोपं साधन दुसरं नाहीये. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. सोपी साधना म्हणजे भगवंताचं नाम आहे. बघा, 4 युग सांगितले. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखे, द्वापारे परिचर्यानाम कलो तदहरि कीर्तनात. कृतयुगामध्ये साधना भिन्न आहे, द्वापार युगामध्ये साधना भिन्न आहे, त्रेतायुगामध्ये साधना भिन्न आहे. पण मृत्यू लोकामध्ये, कलियुगामध्ये गायनाची वाहे टाळी साधन कली उत्तम. महाराज म्हणतात उत्तम साधना म्हणजे भगवंताचं नाम आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात नरदेह प्राप्त झालाय. मग हा जो जीव आहे ना, या जीवाला देव बनवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये. राम म्हणता रामची होय जे, पदे बैसुनी पदवी घे जे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. राम म्हणता रामची होय जे. राम म्हणत असताना या जीवाला देव बनवण्याचं सामर्थ्य असणार त्या प्रभूच्या नामचिंतनामध्ये. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. तुकोबराय म्हणतात या रसाशिवाय आमच्या जीवनामध्ये रस माहित नाहीये. का तर देवाच्या प्राप्तीकरता हा भगवंताचा रस आमच्या जो जीवनामध्ये प्राप्त झालाय, ते अलौकिक असणारा हा जो रस आहे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. महान असा असणारा तो भगवंताचा नामचिंतनाचा रस आहे. राम रसाची चवी आन रस. बाकी रस आम्हाला माहित नाही आहे, बाकी रस अजिबात माहित नाही. तुकोबरायांचं चरित्र पहा ना. तुकोबरायांची मेहुणे त्या ठिकाणी देहूला आले, आणि देहूला आल्यानंतर आणि मग सुंदर असा स्वयंपाक तुकोबरायांच्या पत्नीने केलेला आहे. आता आपले भाऊ आल्यानंतर माहेरची माणसं आली म्हटलं किती 8 तासांनी स्त्रिया स्वयंपाक करतात. मग सुंदर असा स्वयंपाक केला, आणि सुंदर असा स्वयंपाक केल्यानंतर महाराज तुकोबराय जेवायला बसले, त्यांची मेहुणे हे जेवायला बसलेले आहेत. आणि मग महाराज पण चुकून अशी गोष्ट जिजाबाईंच्या लक्षातच आलं नाही की भाजीमध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, आणि भाजीमध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, आपण लक्षातच नाही. मग ताट हे वाढले, तुकोबराय हे जेवायला बसलेले आहेत,
आणि तुकोबारांची मेहुणी सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहे. दोघेही जेवण सुरुवात केली आणि मग सुरुवात केल्यानंतर महाराज आता तुकोबराय जेवण करत असताना त्यांची मेहुणीही जेवण करत असताना तुकोबराय काहीच मागत नाहीत, मीठही मागत नाहीत, काहीच मागत नाहीत. तुकोबरायांच्या मेहुणीने विचार केला, जर आपले पाहुणे जर मीठ मागत नसतील आपण कसं मागायचं, म्हणून सांगितलं. त्यावेळेला थोडासा आदर होता, थोडीशी मर्यादा होती. आणि मग महाराज त्या ठिकाणी जेवण झालं. जेवण झाल्यानंतर पुन्हा तुकोबरायांच्या पत्नी त्यांनी सुद्धा जेवणाला सुरुवात केली. आणि त्यांनी जेवणाला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं भाजीमध्ये मीठच टाकायचं राहिलेलं आहे. म्हणले मीठच विसरले, मी टाकायचं. मग त्या काळामध्ये तुकोबरायला मध्ये बोलवून घेतलं, कारण त्या काळामध्ये मर्यादा होती, मध्ये बोलवून घेत होते. आता असते तर मीठ टाकायचं सांगायचं ध्यानात नाही का तुमच्या, पण त्या काळामध्ये तुकोबरायला मध्ये बोलवून घेतलं. तुम्हाला कळालं नाही, अहो किती दिवसांनी माझा भाऊ आलाय आणि तुम्ही सांगायचं तरी असतं, तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे की भाजीमध्ये मीठ नाही, म्हणून तुम्ही सांगितलं पाहिजे होतं मला, मी मीठ टाकलं असतं, मी दिलं असतं. त्यावेळेला तुकोबराय म्हणाले, अगावले, अगं काय खातो आम्ही कासा या सांगा ते, अगं आम्ही काय खातो आम्हाला सुद्धा माहित नाही, आम्हाला फक्त राम नावाचा जो रस आहे तेवढा रस आम्हाला माहित आहे. याचा अर्थ असा आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता नावडे जनधन. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. महाराज म्हणतात साधू संतांच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये विषय न राहता विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हाच विषय आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. बघा, साधू संतांनी विषयाला असणार नारायण केलं म्हणजे विषय संपून टाकले. पण बघा, जीवाच्या आणि साधूच्या जीवनामध्ये फरक जर काय असेल, जीव काय करतो, विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. अर्थात विषयामध्ये माणसं रमून जातात. विषयामध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंच विषयामध्ये जीव काय होतो तर अडकून जातो. पण साधू संतांनी विषयामध्ये न अडकता साधू संतांनी असणाऱ्या विकारावर विजय मिळवला. मग या विषयावर विजय मिळवत असताना, काम क्रोध लोभ या विकारावर विजय मिळवत असताना हे सामर्थ्य जर कशामध्ये असेल
तर ते फक्त म्हणजे भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून तर तुकोबारांनी साधू संतांनी अट्टास केला, अरे जे सुख आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, जी स्थिती आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, ती स्थिती या प्रत्येक जीवाला मिळावी, साधू संतांच्या अंतःकरणामधला अट्टास आहे. का तर संतांच्या जीवनामध्ये जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी, या जगाचं कल्याण व्हावं ही साधू संतांच्या अंतःकरणामधली इच्छा आहे. आणि जीवाच्या जीवनामधलं दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये सण होत नाहीये, म्हणून संत महात्म्य अट्ठास करतात. नव्हे नव्हे तुकोबाराय म्हणतात, हे साधू संतांचं जीवन हे याच्या करता आहे, या जगाचं कल्याण करण्याकरता साधू संतांचा अवतार आहे. अवतार तुम्हा उद्धराया जन जड जीवा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग, संतांचे मार्ग आदराने भरले जग. बोलिले जे ऋषी सात भावे भरताया, साधू संतांचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे भरताया, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. माझा बी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, माझा बी आवाज बसलाय. महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठाहून येण्याचं कारण जगाचं हित व्हावं ही अपेक्षा आहे. बघा संतांचं जीवन हे स्वतंत्र आहे. बघा देवाला आणावं लागतं, बघा देवाला आणावं लागतं किंवा देवाला प्रगट व्हावं लागतं. तुम्हा आम्हाला यावंच लागतं बरं का, तुम्हा आम्हाला यावंच लागतं. का अगा कर्मी जे उरावे ते सुखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आपल्या जीवनामध्ये कर्म असणार आहे ना, ते कर्माचं भोग भोगण्याकरता प्रत्येक जीवाला यावंच लागतंय, देवाला प्रगट व्हावं लागतंय, देवाला आणावं लागतंय. म्हणून संत मात्र स्वतंत्र असतात. संतांच्या जीवनामध्ये येणंही स्वतंत्र आहे आणि संतांच्या जीवनामध्ये जाणं सुद्धा स्वतंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 देवाला प्रगट व्हावं लागतंय. बघा देव प्रगट होत असतो, ऐका, देव जर प्रगट होत असेल मग देव कुणाकरता प्रगट झाला? ऐका बरं, देव कुणाकरता प्रगट झाला? हिरण्यकश्यपू महाराज भक्त प्रल्हादाला इतका त्रास दिला, हो इतका त्रास दिला. का तर माझ्या दरबारामध्ये जरी तू माझा पुत्र असेल, कारण भगवान विष्णू परमात्म्याचा द्वेष करणारा हिरण्यकश्यपू आहे आणि देवाचं नामचिंतन, त्या विष्णूचं भगवंताचं नामचिंतन माझ्या दरबारामध्ये होऊ नये ही अंतःकरणातली इच्छा आहे. नव्हे आपला मुलगा जर भगवंताचं नामचिंतन करत असेल तर काय उपयोग आहे? म्हणून भक्त प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. काय काय प्रयत्न केले? भक्त प्रल्हादाला नवे नवे तर पर्वताच्या खाली दिलं तरी सुद्धा परिणाम झाला नाही. नवे नवे उकळत्या तेलामध्ये त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला टाकलं, परिणाम झाला नाही. नवे नवे दरीमध्ये टाकून दिलं तरी सुद्धा परिणाम झाला नाही. अत्यंत भयानक विषारी असणारे सर्पाचा दंश केला तरी सुद्धा परिणाम झालेला नाहीये. याचा अर्थ आहे कसलाही परिणाम न झाल्यामुळे मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया. महाराज भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागे असल्यानंतर कशाचं मरणाची भीती आहे? आणि त्यावेळेला हिरण्यकश्यपूने सांगितलं, बाबा अरे ज्या नारायणाचं त्या देवाचं तू चिंतन करत आहे ना, तुझा देव कुठे आहे? त्यावेळेला तुझा देव या खांबामध्ये आहे का?
असं म्हटल्यानंतर महाराज लात मारली. खम्मी नारायणी प्रगटले. स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी नरसिंह अवतार धारण केला. माझा मुद्दा इतकाच आहे, देवाला प्रगट व्हावं लागतं. देव प्रगट आपल्या भक्ताकरता होत असतो, लक्षात ठेवा. आणि संत मात्र स्वतंत्र आहेत, येणंही स्वतंत्र आहे आणि जाणंही स्वतंत्र आहे. हे संतांचं जीवन आहे. आणि तुमचं आमच्या जीवनामध्ये येण्याची 3 कारणं सांगितली. पहिलं कारण सांगितलं, माणसाला कर्माचं भोग भोगण्याकरता यावं लागतं. माणसाच्या जीवनामध्ये पाप झालं की पुन्हा आपल्याला या 84 लक्षणीमध्ये फिरावं लागतं, लक्षात ठेवा. हे अनेक जरी कारणं असतील ना, मग या जीवाला या कर्मातून मुक्त करण्याकरता, या पापातून मुक्त करण्याकरता, या जन्ममरणाच्या संसाराच्या दुःखातून दूर करण्याकरता संत महात्मे अट्टास करत असतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, अरे भल्या माणसा, ए साधका, तुला जन्म प्राप्त झालाय, अरे त्याची किंमत जर तुला नसेल तर काय उपयोग नाही. म्हणून तू काय कर, तर तू देवाचं नाम चिंतन कर. महाराज जगद्गुरु तुकोबरायने अनेक पर्यायाने आपल्या या जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. कधी तुकोबरायने हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबरायने कधी कधी हाकारून सांगावं, तुम्ही देवाचं नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा, साधना करा. तरीही लक्षात जरी येत नसेल ना, बघा एखादं पोरग लयच आगाव असतंय, इतका आगाव असतंय, इतका आगाव असतंय. रोज घरामध्ये बाहेरची भांडणं आणायला लागलं की बाप म्हणत असतो, बाबा तुझ्या पाया पडतो, तू काय भांडणं करू नको बाबा, तू माझा ऐक, मी तुझ्या पाया पडतो. तसं तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा हो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. मी तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही काय करा, देवाचं नामचिंतन करा रे बाबा. नाहीच तो काय करणार गेले, किती सांगू तरी नाही, किती बटकीचे. तुकोबारायने खालच्या पातळीला येऊन सांगावं. याचा अर्थ असा आहे, 8 साधू संतांनी केला, तुकोबारायने केला. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही काय करा, देवाचं नामचिंतन करा. कशा करता, अरे देवाला प्राप्त करण्याकरता. देवाचं नामचिंतनच तुम्ही तुकोबाराय का करायला सांगता हो? कशा करता तुम्ही देवाचं नामचिंतनच करायला सांगता? अरे या देवाच्या नामचिंतनामध्ये हे सामर्थ्य आहे. अरे आपण देवाकडे जाण्याची गरज नाही, तर स्वतः भगवान परमात्मा आपल्याला भेटण्याकरता येतो. हे भगवंताच्या नामचिंतनाचं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल या नामचिंतनाचं सामर्थ्य सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, श्री गुरु संदीपान महाराज हसेगावकर म्हणत असतात, दादांच्या मुखातलं वाक्य आहे बघा, परमार्थातला पुरुषार्थ कशाला म्हणायचं? संसारातला पुरुषार्थ वेगळा आहे आणि परमार्थातला पुरुषार्थ कोणता आहे? परमार्थातला पुरुषार्थ आपण देवाकडे जाणं हा परमार्थातला पुरुषार्थ नाहीये, तर या भक्ताकडे, भक्ताच्या साधनेने, त्याच्या तपाने, जगाच्या मालकाने भक्ताकडे येणं हा परमार्थातला पुरुषार्थ सांगितला. महाराज म्हणतात, सुखे तो घरा नारायण न लगदी सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण, अर्थात जगाचा मालक भक्ताकडे येणं हा परमार्थातला जर पुरुषार्थ सांगितला असेल, मला असं म्हणायचंय, हा पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता सुद्धा भगवंताचं नाम अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, नाम इतकं विशेष आहे, इतकं विशेष आहे, गगनाहुनी बाड नाम आहे, गगनाहुनी बाड नाम आहे, गगनाहुनी बाड पुसे निवृत्ती चाड.
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नामा हे आमच्या भगवंताच्या नामाचं विशेषत्व आहे. या भगवंताच्या नामचिंतनाचा फायदा काय आहे? महाराज म्हणतात, अरे या देहाला आल्यानंतर तुम्ही जर या नामचिंतनाचा स्वीकार केला, दोषातून तुम्ही मुक्त व्हाल, नवे नवे जन्म मरणाच्या संसारातून तुम्ही मुक्त व्हाल. आणि विशेष म्हणजे या नामचिंतनाचा फायदा पळे भूतबाधा भेणे ते हरी उच्चारोणी मंत्र पयागात पळे भूतबाधा भेणे ते. अरे या हरीच्या नामचिंतनाने भूत सुद्धा तुम्हाला काही करू शकत नाही. पळे भूतबाधा भेणे ते. बघा, एखादा अडाणी माणूस असला तरी सुद्धा त्यानं कीर्तन कुठं ऐकलेले असतात. ती ज्या वेळेला एखाद्या वेळेला अमावस्येचा दिवस असावा आणि अशी वेळ यावी की त्याला मधल्या वाटेने जाण्याची वेळ यावी, चलत जाण्याची वेळ यावी, आणि मग महाराज त्या वेळेला त्याच्या लक्षात येतंय, अरे देवाच्या नामचिंतनाने पळे भूतबाधा बेने ते लक्षात येते. बाबा पूर्व सांगत होते, बाबा या वडाच्या झाडाखाली भूत राहते ती, म्हणून त्यानं सुद्धा काय करतो, देवाचं नामचिंतन करतो. जवळजवळ जसं ती जी जागा जवळ येते, म्हणजे याचा अर्थ असा आहे, प्रत्येक जीवाला नामचिंतन हे मान्य करावं लागेल. कशा करता? साधू संतांनी याला फार मोठी किंमत दिल्यामुळे महाराज म्हणतात, मग या साधने करता बाकी योनी महत्वाच्या नाहीत. मग यहलोकीचा हा देह, मग तुकोबाराय म्हणतात, अरे या देहाची इच्छा आपल्याला जर नसेल पण याची किंमत देवाला आहे. म्हणून याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात. देह इहलोकीचा हा देह
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. तुकोबराय म्हणतात, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, मग हा देह देव इच्छिता ती पाहे. बघा, काहींना मिळाला नाही, लक्षात ठेवा, काहींना मिळाला नाही पण त्याची किंमत मात्र कळाली. लक्षात ठेवा, काहींना मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. काहींना मिळालाही नाही आणि तो कळालाही नाही. तर काही असा एक वर्ग आहे, त्यांना तो देह मिळाला सुद्धा आणि त्याची किंमत कळाली सुद्धा. देवदेवतांना त्याची किंमत माहिती आहे, त्याची इच्छाही करतात, पण त्यांना मिळाला का? नाही मिळाला. लक्षात ठेवा, काहींना मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. हो बघा, विषयाची आपण मगाच प्रमाण पाहिलं, जीव काय करतो, प्रत्येकाला या नरदेह एखाद्याला प्राप्त झाला असेल आणि तो जर व्यसनामध्ये घालवत असेल, विषयामध्ये घालवत असेल, तर त्याला देहाची किंमत कळा नाही. लक्षात ठेवा, मला असं म्हणायचंय, आज वर्तमान काळामध्ये फार भयानक परिस्थिती आहे, फार भयानक परिस्थिती आहे. आज जर आपण तरुण मुलांचा विचार केला तर प्रत्येक मुलगा हा व्यसनाधीन होतोय. लक्षात ठेवा, देह मिळालाय महाराज, प्रत्येक तरुणाचा विचार केला तर प्रत्येक तरुण हा व्यसन करू लागला. नको नको ते पिऊ लागला, नको नको त्या पुड्या खाऊ लागला, नको नको त्या गोष्टीमध्ये जाऊ लागला. मला असं म्हणायचं आहे, या गोष्टी कुठेतरी आपण आवरणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. मला असं म्हणायचंय, जर तरुण पिढी जर ही वायाला जात असेल, जर अधोगतीला हे जात असतील, तर मला असं म्हणायचंय, त्याच तरुण मुलाला लहानपणी तुम्ही योग्य संस्कार द्या, ते वाईट वळणाला, वाईट अधोगतीला ते कधीच जाणार नाही. लक्षात ठेवा, आज भयानक परिस्थिती आपल्याला वर्तमान काळामध्ये पाहता येईल. अनेक प्रकारची अनेक प्रकारच्या टीव्हीला बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. भयानक परिस्थिती आहे, मला तिकडे जायचं नाहीये, पण मला असं म्हणायचंय, मग या नरदेहामध्ये आल्यानंतर तुम्ही जर एखाद्या मदिरा प्राशन करत असेल तर तुम्हाला त्याची किंमत कळाली नाही. जर तुम्ही विषयाचा भोग घेत असाल, तुम्ही निषिद्ध कर्माने तुम्ही पाप करत असाल, तर तुम्हाला या देहाची किंमत कळाली नाही. एखाद्याची तुम्ही निंदा करत असाल तर तुम्हाला या देहाची किंमत कळाली नाही. तुम्ही लोकांचं वाटोळं करत असाल तर तुम्हाला या देहाची किंमत कळाली नाही. लोकाला तुम्ही त्रास देता असाल तर तुम्हाला या देहाची किंमत कळाली नाही. लक्षात ठेवा, महाराज म्हणतात, या देहाला आल्यानंतर तर तुम्ही जर निषिद्ध कर्म करत असाल, वाईट व्यसन करत असाल, तुम्ही लोकांना वाईट चितत असाल, लोकांची तुम्ही निंदा करत असाल, मला असं म्हणायचं, हे सगळ्या जर तुम्ही पाप करत असाल ना, तर लक्षात ठेवा, तुम्हाला मिळून सुद्धा कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हा हा विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, शास्त्र कर्माचा सिद्धांत आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तुकोबराय म्हणतात, कर्म धर्म तुमचे असावे कल्याण, जसं तुमचं कर्म असेल तसं तुम्हाला फळ भोगावंच लागेल. माणसाने केलेल्या कर्माचं माणसाला फळ भोगावं लागतंय. लक्षात ठेवा, भोगावंच लागतंय. नवे नवे जीवाला भोगणं एक नवल नाही हो. अरे देवाला सुद्धा तो असणारा कर्माचं फळ भोगावं लागलेलं आहे. प्रभू रामचंद्राचा आणि सीतामातेचा वियोग का घडला, आपण जर त्याचं पूर्वचरित्र पाहिलं तर तुम्हाला पाहता येईल. त्याचं चरित्र सुद्धा आपल्याला पाहता येईल. नवे नवे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचे असणारे जे पिताश्री आहेत, दशरथ राजाला सुद्धा केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागलेलं आहे. लक्षात ठेवा, अरे ज्या वेळेला श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन काशीला निघाला आणि काशीला जात असताना त्याच वेळेला दशरथ राजा एका झाडावरती बसून शिकारी करण्याकरता बसलेला आहे, एका सरोवराच्या तीरावरती. आणि त्याच ठिकाणी श्रावण बाळाच्या आई वडिलांनी इच्छा केली, श्रावणा, अरे तहान लागली रे, आम्हाला पाण्याची गरज आहे, काळजी करू नका. कमंडलू घेतलेला आहे, श्रावणाने त्या सरोवरावरती गेलेला आहे आणि त्या असणारा तो कमंडलू त्या पाण्यामध्ये बुडवला. बुडबुड असा आवाज आला. त्या दशरथ राजाला असं वाटलं की शिकार आलेले आहे, कुठला तरी प्राणी आलेला आहे, म्हणून दशरथ राजाने बाण सोडला आणि बाण सोडल्याबरोबर असणाऱ्या श्रावण बाळाच्या छातीमध्ये तो बाण लागला आणि महाराज पुरुषाचा आवाज आला. त्यावेळेला दशरथ राजाला विचार केला की हा प्राणी नसून हा कुणीतर हा मनुष्य आहे. त्यावेळेला दशरथ राजा त्या ठिकाणी आलेला आहे आणि श्रावण बाळाचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे. विचारलं, कोण आहेस तू? श्रावण माझं नाव आहे. कशा करता, कुठे जायलास, कुठे प्रवास चालू आहे?
माझ्या आईवडिलांना तीर्थयात्रा करण्याकरता मला काशीला तीर्थयात्रा करण्याकरता मी घेऊन माझ्या आईवडिलाला चाललेलो आहे. कारण माझे आईवडील दोघेही जन्मताच आंधळे आहेत. त्याच्याकरता मी त्यांना घेऊन तीर्थयात्रा करत आहे. माझी एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? माझ्या आईवडिलांना तहान लागले. तुम्ही एक काम करा, तुम्ही पाणी घ्या आणि माझ्या आईवडिलांना तेवढं पाणी पोहोचवा. महाराज श्रावण बाळाने तिथंच प्राण सोडले आणि प्राण सोडल्यानंतर महाराज दशरथ राजाने ते कमंडलो पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेऊन महाराज त्या ठिकाणी जवळ गेलेला आहे. पायाचा आवाज येतोय, असणाऱ्या त्या पायातल्या वाहनाचा आवाज येतोय. त्यावेळेला आईवडील, श्रावणाचे आईवडील म्हणत आहे, श्रावणा, ए श्रावणा, का रे श्रावणा, का उशीर केला, कशा करता वेळ लावला, काय कारण आहे श्रावणा? आमच्यामुळे तुला जर त्रास होत असेल ना श्रावणा, तर आम्हाला परत घेऊन चल. तीर्थयात्रा करण्याकरता तुला खांद्यावर आम्हाला घेऊन जावं लागत असेल, हा त्रास तुला जर सहन करावा लागत असेल श्रावणा, आत्ताच माघारी चल. का बोलत नाहीस, इतका उशीर का? मग पर्याय नाही म्हणून दशरथ राजाने सांगितलं, मी तुमचा श्रावण नसून मी या अयोध्या नगरीचा असणारा राजा आहे. माझं नाव दशरथ, माझं नाव आहे. असं म्हटल्यानंतर मग आमचं श्रावण कुठं आहे, श्रावण कुठं आहे म्हटल्यानंतर दशरथ राजांनी सांगितलं, म्हणे तुमचा असणारा श्रावण हा गतप्राण झालेला आहे. माझ्याकडून बाण लागल्यामुळे तो गतप्राण झालेला आहे. महाराज अंध असलेल्या आईवडिलांनी, अरे या जगामध्ये श्रावणाला सोडून त्यांच्या जीवनामध्ये दुसरी व्यक्ती नव्हती. श्रावण हे ते त्यांचं सर्वस्व होतं. पुत्र हेच ज्यांचं सर्वस्व आहे. दोघे जन्मताच आईवडील आंधळे आहेत. डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले आणि अश्रू येत असताना महाराज त्या श्रावणाच्या आईवडिलांनी शाप दिला, ए राजा, जसा तू आमच्या मुलाचा आणि आमचा वियोग घडला ना, तसं तुला सुद्धा 4 मुलं होतील, पण अंत समयाला एक सुद्धा मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. लक्षात ठेव. लक्षात ठेवा, ज्या वेळेला दशरथ राजा अंत समयाला आला, 4 पुत्र आहेत, जगाचा मालक अवतार धारण त्या कुळामध्ये घेतलेला आहे, पण जवळ अंत समयाला एक सुद्धा जवळ नाही. कशा करता? मला सांगण्याचा हेतू इतकाच आहे की देवाला सुद्धा नवे तर देवाच्या वडिलाला सुद्धा केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतंय. हा कर्माचा सिद्धांत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल, हा हा हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाने कर्म करत असताना चांगलं कर्म करत चला. मी सांगू का, एखाद्याचं चांगलं करताना हे आलं तर माणसाने कधी लोकांचं वाटोळं कधी करायचं नाही. लक्षात ठेवा. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. अरे चांगलं करताना ह्याला तर नका करू बाबा, पण वाईट तरी कधी कुणाचं करू नका. हा जर कर्माचा सिद्धांत असेल, मग मिळालाय नरदेह, वाईट कर्म करू नका, निषिद्ध कर्म करू नका, नको ते पिऊ नका, नको ते चगळू नका, जे खाणे योग्य आहे तेच खा. आणि या मुखाने खोटं कधी बोलू नका, या मुखाने लोकांची निंदा कधी करू नका. या मुखाने तुम्हाला बोलायचंच असेल तर देवाच्या संबंधाने बोला. तुम्हाला जर या मुखाने बोलायचंच असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. आणि त्या बोलण्याने तुमचा उद्धार होत असेल तर तुम्ही त्या साधनेचा स्वीकार नक्की केला पाहिजे. मला असं म्हणायचंय, स्वर्गातील देवदेवतांना मिळाला नाही, पण कळाला मात्र नक्की आहे. या पामराच्या जीवनामध्ये, विषयाच्या जीवनामध्ये देह प्राप्त झालाय, पण लोकांना त्याची किंमत कळलेली नाही. आणि लक्षात ठेवा, पशु पक्ष्यांना मिळालाही नाही आणि तो कळालाही नाही. आणि आमच्या साधू संतांना तो नरदेह प्राप्तही झाला आणि जगाचा मालक आपलासाही केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हा हा, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, साधू संतांच्या जीवनामध्ये देहाला महत्व दिलेलं आहे, किंमत दिलेलं आहे. तो प्राप्त झालाय आणि देव प्राप्त केला. सापडला हाती तरी झाले निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. तो परमात्मा सापडला, तो प्राप्त केला. नाही दावा घेत मन इंद्रियाचे समाधान, मागे पुढे उभा राही संभाळीत, आलिया घात निवाराया, योगक्षम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. अर्थात परमात्मा आपलासा केला आणि परमात्मा आपलासा केल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर आम्ही संसाराचं दास्यत्व स्वीकारलं नसून आमच्या जीवनामध्ये दास्यत्व हे परमात्म्याचं स्वीकारलं. याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये येतात.
धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्माला आलो, धन्यतेला प्राप्त झालो. कशामुळे? दास विठोबाचे झालो, आम्ही त्या परमात्म्याचे दास झालो. नवे नवे तुकोबाराय म्हणतात तुमची दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद देवा हाची मज. अर्थात आमच्या जीवनामध्ये दास्यत्व प्राप्त व्हावं असं वाटत असेल देवा, फक्त तुझं दास्यत्व आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. बघा आमचे श्रीगुरु मारुती बाबा कुरेकर बाबा नेहमी सांगत असतात, संसारामधल्या 100 लोकांचं मालक होण्यापेक्षा एका साधूचं दास्यत्व स्वीकारा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सामान्य म्हणाय की नाही, 100 वेड्या लोकांचं मालक होण्यापेक्षा एका शाण्याचं दास व्हावा. तसं आमचे कुरेकर बाबा म्हणतात, संसारातल्या 100 शहाण्याचं मालक होण्यापेक्षा आमच्या एका साधूचं तुम्ही दास व्हा. का? त्याच्यामध्ये धन्यता आहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. मग जर धन्यतेला प्राप्त झाला असाल, तुम्ही दास्यत्व स्वीकारला असेल महाराज, मग आयुष्यामध्ये असं कोणतं पद आहे, त्या पद प्राप्त केल्यानंतर मानवी जीवनाची सार्थकता आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या जीवनाची सार्थकता परमात्म्याच्या प्राप्तीने आहे. नवे नवे त्याच्याही पलीकडे असणार जे सच्चित आनंद असणार जे स्वरूप आहे, ते पद प्राप्त करण्यामध्ये या आयुष्याची पूर्णता आहे. त्याचं उत्तर देत असताना तुकोबाराय म्हणतात आयुष्य साधने आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे विठोबा रघुमाई हरे हरे विठोबा हरे विठोबा रघुमाई विठोबा
जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत का विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार चाल मग
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने, आयुष्यामध्ये साधनेने पद कोणतं प्राप्त करायचं? सच्चित आनंद. सत म्हणजे काय? सत्य. या जगामध्ये सत्य कोण असेल तर तो परमात्मा सत्य आहे. सत्य तो विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. किंवा तुका म्हणे तूच खरा एरवाऊगा पसारा. परमात्मा हा सत्य आहे, सच्चित ज्ञान स्वरूप असणारा भगवान परमात्मा आहे. सच्चित आनंद आणि आनंद स्वरूप असणारा परमात्मा आहे. देवाला पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात आता कुठे धावे मन तुझे चरण देखील या भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आनंद प्राप्त झाला म्हणजे काय? देव आनंद स्वरूप असल्यामुळे तुकोबारायांना आनंद प्राप्त झाला. आपल्याला आनंद प्राप्त होतो. सामान्य जीवाला ज्या वेळेला भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला भगवंताचं रूप पाहिल्यानंतर त्या ठिकाणी समाधान वाटतं. तसं तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला आणि आनंदाने जीवन समाधान झालं. मग हे पद प्राप्त करणं महत्वाचं आहे. श्री गुरु विठ्ठल बाबा घुले नेहमी बाबा पाठामध्ये सांगायचे माणसाने असं पद प्राप्त करावं, असं पद प्राप्त करावं की त्या पदावरून पुन्हा कुणी उठ म्हणलं नाही पाहिजे. माणसं अशा पदाकरता धावपळ करतात. बघा हे आपल्या हे जीवनामध्ये पद प्राप्त होतात ते 5 वर्षाची पद आहेत. ऐका, 5 वर्ष झाले की पुन्हा त्या ठिकाणी त्या पदावरून खाली व्हावं लागतंय. त्याच्याही पलीकडे मृत्यू लोकातलं झालं. मग पुण्याची पाऊटे सरे सवेची इंद्रबनाची उटी उतरे येऊ लागती मागरे. मृत्यू लोका ब्रह्मपद असेल, इंद्रपद असेल, बाकी ही सगळी देवदेवतांची पद आहेत ना, ही पद सुद्धा खाली करावी लागतात. ह्या पदाला सुद्धा तुकोबाराने महत्व दिलेलं नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चित धनी जडो देसी. अर्थात सामान्य पद या मृत्यू लोकातली ही सुद्धा पद काय आहेत? सामान्य आहेत. त्याच्याही पलीकडे तुकोबाराने ब्रह्मपद इंद्रपद याला सुद्धा किंमत दिलेली नाही. मग असं पद प्राप्त करा. सच्चिदानंद पदवी येणे हे पद मानवी जीवनामध्ये प्राप्त करा. मग कुणी केलं का हो असं पद? चला भागवतामध्ये ध्रुव बाळाची कथा आहे बघा. उत्तानपाद नावाचा राजा आहे. 2 पत्नी आहेत. एक सुनीती आहे आणि एक सुरुची आहे. सुनीती असणारी नावडती आहे आणि सुरुची असणारी आवडती आहे. सुनीतीचा असणारा पुत्र आहे ध्रुव आहे आणि सुरुचीचा असणारा पुत्र असणारा हा उत्तम आहे. एक दिवस त्या राजाने आपल्या मांडीवरती उत्तमाला घेतलेला आहे आणि मांडीवर उत्तमाला घेतल्यानंतर ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली, अरे माझा भाऊ जर माझ्या वडिलांच्या मांडीवर बसला असेल तर मीही त्या मांडीवर बसावं अशी अंतःकरणामध्ये इच्छा झाली. आणि आपल्या वडिलांच्या जवळ त्या राजाच्या जवळ असणारा ध्रुव बाळ गेला. अरे 5 वर्षाचं ध्रुव बाळाचं वय आहे आणि ध्रुव बाळ त्या ठिकाणी जातो आणि महाराज वडिलांच्या मांडीवर बसण्याची इच्छा करतो. त्याच वेळेला तिथं असणारी सावत्र आई ती सुरुची येते आणि म्हणते तुला या मांडीवर बसण्याचा अधिकार नाहीये. अरे तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. महाराज हे वाक्य ऐकल्यानंतर ध्रुव बाळाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. अंतकरण दुःखी झालं, अंतकरण व्याकुळ झालं. आपल्या सख्या इकडे ते ध्रुव गेलेला आहे. सुनीतीने विचारलं, का रे ध्रुवा, हे ध्रुवा का रडतोस? म्हणे काय झालंय तुला? अगाई जसा उत्तमाला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार आहे ना, तसं मला बसण्याचा अधिकार नाहीये का? माझेही वडील आहेत. त्यावेळेला सांगितलं, बाळा अरे या सामान्य मांडीची, सामान्य असणाऱ्या आसनाची काय इच्छा करतोस? अरे अशा पदाची इच्छा कर की त्या पदावरून तुला कुणीही उठ म्हणलं नाही पाहिजे. जा वनामध्ये भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी प्रार्थना कर, साधना कर, देव तुला प्राप्त होईल. असं त्यावेळेला अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला, निश्चय निर्माण झाला. आपल्या आईने सुनीतीने आपल्या ध्रुव बाळाला त्या ठिकाणी उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर 5 वर्षाचं वय आहे. आता देवाची प्राप्ती करण्याकरता ध्रुव बाळ वनामध्ये चाललेला आहे आणि वनामध्ये जात असताना आणि महाराज वनामध्ये प्रवेश केलेला आहे. बराच अंतर काटलेला आहे आणि बराच अंतर गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी नारद महर्षी आले आणि नारद महर्षी आल्यानंतर, ए बाळा काय नाव आहे तुझं? ध्रुव माझं नाव आहे.
कशा कर्तव्यामध्ये निघाला? मला देवाची प्राप्ती करायची आहे, भगवंताची मला प्राप्ती करायची आहे, मला ते पद प्राप्त करायचंय. अरे इतका अंतःकरणामध्ये तुझ्या चेहऱ्यावरती दुःखाची मुद्रा आहे, अंतःकरणामध्ये नेमकं दुःख काय आहे असा कोणता निश्चय तू घेऊन इथपर्यंत आलेला आहे? त्यावेळी ध्रुवाने सांगितलं, म्हणे मी माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायला गेले असताना माझा भाऊ जर वडिलांच्या मांडीवर बसत असेल, त्याचा अधिकार असेल, तर माझा सुद्धा अधिकार नसेल का? आहेच ना. पण माझ्या आईने मला, सावत्राईने सुरुचीने मला बसू दिलेलं नाहीये. पण माझ्या आईने उपदेश केलाय, ही सामान्य मांडीचं पद आहे, हे मला पद नको आहे, तर मला त्या देवाची प्राप्ती करायची आहे. त्यावेळेला नारद महर्षीने त्या ध्रुव बाळाला अनेक प्रकारे समजून सांगितलं, बाबा अरे आपली रागवत आई रागावणारच आहे, वडील रागावणारच आहे, एवढा अंतःकरणामध्ये निश्चय धरण्याचं काय, त्या ठिकाणी एवढा आग्रह धरण्याचं काय कारण नाहीये. त्यावेळेला ध्रुव बाळाने निश्चय केला, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. अंतःकरणामध्ये ध्रुवाने निश्चय केलेला होता. आणि त्यावेळेला बघा परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा संत कृपेला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. भगवंताची कृपा आहे, शास्त्र कृपा आहे, अंतःकरण कृपा आहे, आणि चौथी कृपा म्हणजे आमच्या साधूची कृपा आहे, संतांची कृपा आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये साधूची भेट होणं म्हणजे भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. नारद महर्षींची भेट झाली. आणि ध्रुवा अरे तुला भगवंताच्या प्राप्तीची अंतःकरणामध्ये, तुझ्या अंतःकरणामधला निश्चय पाहून मी सुद्धा धन्य झालेलो आहे, मी सुद्धा प्रसन्न झालेलो आहे. जा मनामध्ये आणि भगवंताचं नामचिंतन कर. त्या नामाचा उपदेश केला. ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाचा चिंतन कर, जगाचा मालक तुला प्रसन्न होईल. महाराज ध्रुव बाळ गेलेला आहे, अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आहे आणि साधना करू लागला. आणि महाराज ध्रुव बाळाने भगवान परमात्म्याची प्राप्ती किती वर्षामध्ये प्राप्त करून घेतली? वर्षामध्ये नाही हो, फक्त 6 महिन्यामध्ये ध्रुव बाळाने भगवंताची प्राप्ती करून घेतली. महाराज पहिल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी साधना सुरुवात केली, अनुष्ठान केलं. महाराज अन्न पाणी त्यागलं, पुन्हा फळ काय अन्न सगळं त्याग केलेला आहे ध्रुव बाळाने. महाराज 6 महिन्यामध्ये जगाचा मालक ध्रुव बाळाची साधना पाहून, त्याचा अनुष्ठान पाहून, 5 वर्षाचं बाळ आहे आणि बाळाची ही तपश्चर्या पाहून त्या ठिकाणी ध्रुव बाळाच्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झालेले आहे. आणि ध्रुव बाळाला विनंती केली, ध्रुवा काळजी करू नको, मी आलोय, उघड डोळे. ध्रुव बाळाने त्या ठिकाणी डोळे उघडलेले आहे. आणि डोळे उघडल्यानंतर ज्या परमात्म्याकरता आपण साधना करत आहात ना, तो जगाचा मालक समोर उभा आहे. आणि पाहिल्यानंतर महाराज त्या ठिकाणी आनंदित झालेला आहे, डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागलेले आहेत, अंग थरथर थरथर कापत आहे. भगवान विष्णू परमात्म्याने चतुर्भुज रूप धारण केलेला आहे आणि आपल्या हातामध्ये तो शंख आहे. तो शंख असणाऱ्या आपल्या ध्रुवाच्या गालाला लावलेला आहे. ध्रुव शांत झालेला आहे. आणि मग महाराज त्या ठिकाणी ध्रुव बाळाला विचारलेलं आहे, का ध्रुवा कशा करता एवढा अनुष्ठान साधना तपश्चर्या आहे? देवा मला सामान्य पदाची मी इच्छा केली होती, पण मला जर तुमचं हे पद मला प्राप्त झालं असेल, तुमचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं असेल, तर माझ्या जीवनामध्ये धन्यतेला मी प्राप्त झालेलो आहे. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, ध्रुवा जे इच्छेने तू इथं साधना करता आला ना, मी तुझ्या जीवनामध्ये मी असं पद देतो, ते पद अत्यंत दुर्लभ आहे. असं आढळ पद असणारं आमच्या भगवान विष्णू परमात्म्याने आमच्या ध्रुव बाळाला दिलं. अरे 6 महिन्याच्या तपश्चर्यामध्ये ध्रुव बाळाला 5 वर्षाचं वय आहे. भगवान परमात्म्याने आढळ पद आमच्या ध्रुव बाळाला परमात्म्याने प्राप्त केलं. मला असं म्हणायचंय, आपणही आपल्या जीवनामध्ये सामान्य पदापेक्षा सच्चिदानंद पद हे जे पद आहे, हे पद प्राप्त करणं आपल्या मानवी जीवनाची सार्थकता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. मग त्यावेळेला तुकोबाराने विचारलं, महाराज मग तुम्ही या नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर अजून काय प्राप्त कराल? त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्या स्वर्गाची निशाणी करू, नव्हे तर तो स्वर्ग आमच्या जीवनामध्ये प्राप्त करू. त्याचं उत्तर देत असताना तुकोबाराय म्हणतात, म्हणा
पावटणी करो स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाची झालो, आम्ही त्या स्वर्गाची निशाणी करू, असं तुकोबरा या अभंगातून त्या ठिकाणी प्रगट करतात, हा भाव प्रगट करतात. तसं आपल्याही जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताची कृपा व्हावी, आपल्याही जीवनामध्ये विचार चांगले ठेवा. मिळालेला नरदे आहे, फुकट मिळालंय, माणसाला फुकट मिळाल्याची किंमत राहत नाही, पण माणसाला मिळालाय फुकट याची किंमत ठेवा. आपल्या जीवनामध्ये देवाची साधना करा. या वाणीने लोकाविषयी वाईट बोलू नका, मनाने लोकाविषयी वाईट चिंतन करू नका. चांगलं कर्म करा, विहित कर्म करा, ज्या कर्माने आपला उद्धार होईल. म्हणून साधू संतांची आपल्यावरती कृपा व्हावी, गणेशनाथांची आपल्यावरती नक्कीच कृपा आहे, नाथांची आपल्या जीवनामध्ये विशेष कृपा व्हावी, ज्ञानोबराय तुकोबरांची कृपा व्हावी आणि आपल्या जीवनामध्ये जन्म मरणाचा संसार संभवावा. ही प्रभू रामचंद्राच्या चरणी ही आपण प्रार्थना करूया आणि एक वेळा ज्ञानोबरायांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली गणेशनाथ गणेशनाथ वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानानंद पंढरीनाथ भगवान की जय. झालेली चिंतन सेवा गणेशनाथांच्या चरणारविंदी, साधू संतांच्या चरणारविंदी, सर्व टाळकऱ्यांच्या चरणारविंदी, सर्व श्रोतृवर्गांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी माझ्यासारख्या अज्ञानी पामराला या ठिकाणी सेवा प्राप्त झालेली आहे. ही सेवा जशा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरांची जशी कृपा झाली, जसं माझ्या एखाद्या वेळेला माझ्या बोलण्यातून बोलत असताना एखादा चुकीचा शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही योग्य मी बोलू शकलो ज्ञानोबराय तुकोबराय साधू संतांच्या कृपेने मी त्या ठिकाणी बोलू शकलो आणि या ठिकाणी ही सेवा मला दिल्याबद्दल सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. म्हणून आपल्याही जीवनामध्ये ज्ञानोबराय तुकोबरांची कृपा व्हावी. आपल्याही जीवनामध्ये रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची सेवा करा. महाराज म्हणतात, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी, तयावरी स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे. आपण ज्ञानेश्वरीची सेवा केली, ज्ञानोबरांची कृपा होईल. जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेची सेवा केली, तुकोबरांची कृपा होईल. संत वाङ्मयाची सेवा करा, आळंदी पंढरीची वारी करा. नाथांची सेवा आपण करतच आहात, विशेष आपण नाथांची कृपा आपल्यावरती व्हावी अशी सर्व साधू संतांच्या चरणी ही प्रार्थना करूया आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया. चाल म्हणायच्या
विठ्ठल जय जय विठ्ठल.